पोलीस प्रशासनाची यंत्रणा कशी असणार आहे, कशा पद्धतीने वारकऱ्यांची सुरक्षितता आपल्याकडून केली जाणार आहे? आषाढी पालखी प्रस्थान सोहळा 2026 हा आज दिनांक 4/7/2026 पासून सुरू होत आहे। यामध्ये 8 तारखेला माऊलींची पालखी ही आळंदी शहरातून निघून 9 तारखेला पुणे शहर हद्दीमध्ये प्रस्थान करणार आहे। तर या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। आम्हाला माननीय पोलीस आयुक्त सर चौबे सर यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पुरवण्यात आलेला असून त्यामध्ये 2 DCP साहेब, 5-6 ACP साहेब, त्यानंतर 11 PI, जवळपास 40 PSI आणि पोलीस कॉन्स्टेबल 520, होमगार्ड 250, त्यानंतर BDDAचे 2 पथक, SRPFचे 1 कंपनी आणि RCPचे 2 पथक असं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पुरवण्यात आलेला असून आज सर्व बंदोबस्तची माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री तेली सर यांनी ब्रीफिंग घेऊन सर्वांना योग्य त्या सूचना देऊन आजपासून बंदोबस्ताला सुरुवात करण्यात आलेली आहे। वारीमध्ये येणारे वारकरी तसेच भाविक भक्तांना काय तुम्ही सांगाल? वारीमध्ये 5 ते 6 लाख भाविक वारकरी आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पुढील 4 दिवसांमध्ये वास्तव्य करणार आहे। तर या अनुषंगाने मी सर्व वारकऱ्यांना विनंती करेन की आपण जे अन्न खाणार आहात ते अन्न सुरक्षित असेल, त्यामध्ये शिळं नसेल किंवा योग्य पद्धतीने केलं असेल याबाबत खात्री करावी। तसेच जे काही औषधांचं वाटप केलं जातं ते औषधंसुद्धा घेताना ते मुदतबाह्य झालेले नसेल याबाबतसुद्धा खात्री करावी। पोलीस विभागाद्वारे वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी किंवा सुरक्षेसाठी तसंच घातपात होऊ नये यासाठी आमचे BDDS मार्फत व घातपात विरोधी पथकामार्फत आमचं पूर्ण नियोजन झालेलं असून वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सज्ज आहे। वाहतुकीच्या संदर्भात कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे? या दरम्यान आळंदी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी येत असल्या कारणाने वाहतूक विभाग जो आहे या वाहतूक विभागाने वाहतूक विभागाचं नियोजन झालेलं आहे। यामध्ये वेगवेगळे स्टॉपिंग पॉईंट तयार करण्यात आलेले आहेत, तसं डायव्हर्जन पॉईंट तयार करण्यात आलेले आहे। आपण नाशिक हायवेकडून येताना आळंदी फाटा तसेच चिंबळी फाटा हे दोन्ही पॉईंट त्या ठिकाणाहून बंद असणार आहेत। तसेच अलंकापुरम चौक जो आहे हा पॉईंटसुद्धा बंद असणार आहे। पुढे आळंदी शहरामध्ये प्रवेश करताना चरोली फाटा आणि देव फाटा यापुढे कोणतीही वाहनं आळंदी शहरामध्ये प्रवेश करणार नाही। तसेच मरकळकडून येताना वडगाव चौकाकडून येताना सुद्धा रसिका हॉटेलपासून सुद्धा वाहतूक ही बंद केलेली असणार आहे आणि मरकळ रोडने येताना मरकळ चौकामध्ये सुद्धा वाहतूक बंद केली असणार आहे। या दरम्यान सुरुवातीला गर्दी जोपर्यंत कमी आहे तोपर्यंत वारकऱ्यांची जी वाहनं आहेत यांना पासेस देण्यात आलेले आहे आणि यांना त्यामध्ये आतमध्ये सोडलं जाईल, त्यांना प्रवेश दिला जाईल।